नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, एका स्त्रीच्या आयुष्यात सर्वात सुखाचा क्षण म्हणजेच मातृत्वाचा क्षण आहे। एक नव्या जीवाला जन्म देणे हे निसर्गाने स्त्रीला दिलेली एक दिव्य शक्तीच आहे। पण प्रेक्षको, सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक भगिनींचे हे जे आई होण्याचे जे स्वप्न आहे ते धूसर होत चाललेलं आहे। हल्ली PCOD, PCOS यांचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे। आपल्या देशामध्ये दर 5 स्त्रियांमागे एक स्त्रीला PCOD किंवा PCOS यांचा त्रास आहे। वंध्यत्वाचं हे एक प्रमुख कारण सुद्धा आहे। मग हे PCOD, PCOS म्हणजे नेमकं काय आहे, वंध्यत्व म्हणजे नेमके काय आहे, याचे कारण कोणकोणते आहेत, त्यासोबत त्याच्यावरती आयुर्वेदीय चिकित्सा काय आहे की नाही, यावरती चर्चा करण्यासाठी आज आपण आपला विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे। ते विषय आहे PCOD, PMOS आणि वंध्यत्व, आयुर्वेदीय दृष्टिकोन आणि चिकित्सा। विषय आहे PCOD, PMOS आणि वंध्यत्व, आयुर्वेदिक दृष्टिकोन आणि चिकित्सा। आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर श्रद्धा जोशी धर्माधिकारी मॅडम। नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। चला आपण थोडक्यात डॉक्टरांची ओळख करून घेऊया। वैद्य श्रद्धा जोशी धर्माधिकारी ह्या MD आयुर्वेद असून त्या गेल्या 15 वर्षांपासून पुणे आणि मुंबई येथे PCOD आणि वंध्यत्वावर आयुर्वेदिक चिकित्सा व पंचकर्माद्वारे अनेक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करत आहेत। भारतात आणि भारताबाहेरील अनेक रुग्णांना ऑनलाईन कन्सल्टेशनने सुद्धा औषधी चिकित्सा त्या गेली 8 ते 10 वर्ष देत आहेत। वैद्य श्रद्धा जोशी धर्माधिकारी या निष्णात नाडी परीक्षेद्वारे रुग्णांचे अचूक निदान करून उत्तम आयुर्वेदिक चिकित्सा व पंचकर्माकरिता मुंबई व पुणे येथे प्रसिद्ध आहेत। स्त्रियांचे आजार, मासिक पाळीच्या तक्रारी, PCOD, PMS, स्त्री पुरुष वंध्यत्व, थायरॉइड प्रॉब्लेम, मधुमेह, स्थूलता, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यांच्यासारखे जीवनशैलीगत जे आजार आहेत त्या आजारांवरती तसेच वातव्याधी, त्वचा केसांचे विकार, IBS व गड GERD सारखे पचन संबंधित विकार, दमा, ऑटोइम्युन डिझीजेस, रजोनिवृत्ती वेळी होणारे स्त्रियांचे विविध आजार, लहान मुलांच्या तक्रारी, नैसर्गिक गर्भधारणेकरिता बीज संस्कार तसेच गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन संस्कार या सर्व विषयांवर त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे। त्यांनी आतापर्यंत 10,000पेक्षा जास्त PCODचे आणि 4,000पेक्षा जास्त इन्फर्टिलिटीचे पेशंट्सना यशस्वी चिकित्सा दिलेली आहे। स्त्रीरोग व वंध्यत्व चिकित्सेसाठी त्यांना पुणे रत्न पुरस्कार 2023, नवदुर्ग पुरस्कार 2024, आयकॉनिक वुमेन ऑफ पुणे 2025 व नुकतेच त्यांना महाराष्ट्र विभूषण 2026 या पुरस्काराने सन्मानित केले आहे। वैद्य श्रद्धा यांच्याकडे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी आयुर्वेदाचे गुरु शिष्य परंपरेद्वारे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात। रुग्णांचे दशविध परीक्षण व नाडी परीक्षण करून शास्त्रोक्त आयुर्वेदिक पद्धतीने व्यक्तिनिष्ठ असे औषधी उपचार कसे करावे यांचे शिक्षण दिले जाते। राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून त्यांची ख्याती आहे। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। डॉक्टर, आजचा आपला विषय फार महत्त्वाचा आहे, PCOD, PMOS आणि वंध्यत्व। तर सर्वप्रथम PCOD म्हणजे नेमके काय आहे आणि आयुर्वेदामध्ये त्याचं वर्णन काय म्हणून आलेलं आहे त्याबद्दल जरा सांगा। बरोबर, तुम्ही म्हणालात तसं 5 पैकी 1 नसून आता 5 पैकी 4 ते 5 मुलींना हा PCOD मिनारपासूनच व्हायला लागलेला आहे आणि म्हणूनच ही खूप गंभीर बाब आहे। त्यामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की मिनारपासून रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये सुद्धा हा PCOD किंवा PMOS हे खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं। सो हे 2008 चे आकडे होते, आता 2020 च्या पुढे हे प्रमाण अगदी 5 पैकी 5 मुलींमध्ये सुद्धा बघायला मिळतं। सो आपण बघूया की हे नेमकं काय आहे।
सो पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आणि याचं वर्णन आयुर्वेदामध्ये अष्टवार्तवदृष्टी आणि विंशती योनी व्यापक जे सांगितले आहेत तर त्याच्यामध्ये रोहितक्षया किंवा आर्तवक्षया योनी व्यापक या अनुषंगाने आलेला आहे. सो बेसिकली ह्यामध्ये दर महिन्याला आपलं जे गर्भाशय आहे ही त्रावर्त योनी म्हटलेली आहे. सो 3 आवर्त म्हणजे शंखामध्ये जशी 3 आवर्त असतात तसे याच्यामध्ये गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे आर्तवाहिनी, धमनी, बीजांड म्हणजे ज्याला आपण ओव्हरीज म्हणू आणि योनी म्हणजे वजायना. सो अशा हे 3 गोष्टींनी आवर्तनाने सिद्ध असं हे त्रावर्त योनी असते आणि याच्यामध्ये बीजांडामध्ये हा पीसीओडीचा मुख्य प्रॉब्लेम आलेला असतो. सो जे अंडाशय आहे त्या अंडाशयात दर महिन्याला एक बीज फुटून बाहेर येते. सगळ्यांना माहिती आहे की स्त्री शरीरात एव्हरी मंथ ओव्युलेशन होतं. साधारणतः 28 ते 30 दिवसाची जेव्हा पाळी असते तेव्हा हे 14व्या दिवशी ओव्युलेशन होतं. हे ओव्युलेशन जेव्हा होत नाही किंवा अपरिपक्व अशी जेव्हा बीज या अंडाशयात तयार होतात, इमॅच्युअर फॉलिकल्स ज्याला म्हणतात, तेव्हा ते आतल्या आत ही जी बीज आहेत ही डेड होतात आणि मग त्याच्यापासून अनेक सिस तयार होतात, गाठी तयार होतात. तर हा जो अपीअरन्स आहे हा आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज याला म्हणतात. म्हणजे अगदी मोत्याची माळ तुम्ही ठेवली आहे की ते कसं स्ट्रक्चर दिसेल तर ते स्ट्रक्चर या पॉलिसिस्टिक अपीअरन्स मध्ये असतं. म्हणून पीसीओडी हा स्त्रियांमध्ये होणारा अंडाशयाशी रिलेटेड किंवा आर्तव स्रोतसाशी रिलेटेड आजार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ह्याच्यामध्ये मुख्यतः ग्रंथी म्हणजे गाठी तयार झाल्यामुळे इथे ग्रंथी रज असं आयुर्वेदामध्ये याला संबोधलं जातं आणि म्हणून ट्रीटमेंट करताना सुद्धा या गाठींना विरघळण्यासाठी किंवा या ग्रंथीरज चिकित्सा इथे देण्यात येते. सो मुख्यतः पीसीओडी हा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आर्तव स्रोतसाशी संबंधित असा आजार आहे आणि याची लक्षणं आपण पाहूच पुढे. सो बेसिकली याच्यामध्ये शरीरात आपल्या जेव्हा रस आणि रक्तधातू असे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे सप्तधातू युक्त असे शरीर आहे आणि रसाचा उपधातू म्हणून रज सांगितलेला आहे. सो रसापासून रक्त तयार होत असताना जेव्हा शरीरात चांगल्या क्वालिटीचा रसधातू तयार झाला नाही तेव्हा रज सुद्धा चांगल्या क्वालिटीचं तयार होत नाही. म्हणजे मेन्सेस आपण म्हणतो की मेन्सेस हे क्लीन असले पाहिजे किंवा पाळी ही स्वच्छ गेली पाहिजे, तर तसं न होता याच्यात गाठी तयार होतात आणि मग त्याच्यामुळे सुद्धा पीसीओडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. बरोबर आहे. डॉक्टर श्रद्धा, तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की आयुर्वेदामध्ये याचं वर्णन कुठे आलेलं आहे? म्हणजे पीसीओडी तर आहेच, त्यासोबतच पीसीओएस सुद्धा असं म्हणतात त्यांना, म्हणजे डिझीज पण आहे, सिंड्रोम पण आहे. याबद्दल जरा थोडासा विचार सांगा. बरोबर. तर पीसीओडी आणि पीसीओएस या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर पीसीओएसचं नाव आता 12 जूनला आधुनिक शास्त्रामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्याचं नाव पीसीओएस बदलून म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम बदलून पॉली एंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हरियन डिसऑर्डर असं पीएमओएस म्हणून ठेवण्यात आलं. आणि याचा संदर्भ ऋषीमुनींनी 5000 वर्षापूर्वीच म्हणजे आपलं जे शरीर आहे ते दोष धातू मलमूलम ही शरीरम असं म्हटलेलं आहे की आपले शरीर 3 दोष वात, पित्त, कफ, सप्त धातू आणि मल 3 मल अशाने युक्त आहे. त्याच्यामुळे कुठलाही आजार एका स्त्रोतसापुरता मर्यादित नसून स्पेशली पीएमओएस मध्ये पॉली एंडोक्राइन म्हणजे याच्यामध्ये शरीरातल्या सगळ्या अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्यांचीही दृष्टी झालेली असते. मेटाबॉलिक म्हणजे शरीराचे चयापचय आहे, मेटाबॉलिझम आहे, तिथेही धात्वाग्नी मांद्य होऊन शरीरात वेगवेगळे लक्षणं निर्माण झालेले असतात. आणि ओव्हरियन म्हणजे आर्तव स्रोतसाशी, मेदव स्रोतसाशी संबंधित असा आजार सांगितलेला आहे. सो बेसिकली पीएमओएस हा अजून याची व्याप्ती अजून मोठी आहे, हा गंभीर स्वरूपाचा आहे. पीसीओडी मध्ये फार तर इरेग्युलर मेन्सेस, डिलेड ओव्युलेशन, डिलेड मेन्सेस होतं, पण पीएमओएस मध्ये हा क्रोनिसिटी म्हणजे शरीरात क्रोनिक लेवलवरती जाऊन पुढे त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटीचे सुद्धा चान्सेस येत असतात. सो ह्याच्यामध्ये लाक्षणिक जेव्हा आपण बघतो की याची लक्षणं काय, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं की पाळी इरेग्युलर झालेली असते म्हणजे रेग्युलर पिरियड्स येत नसतात. आणि याचं कारण काय तर शरीरात जेव्हा कफदृष्टी आणि वातदृष्टी जेव्हा एकत्रितरित्या होते, कफवाताभ्याम ग्रंथी सन्निभव असं सांगितलेलं आहे की कफवात जेव्हा एकत्र दृष्ट होतात तेव्हा आर्तव स्रोतसामध्ये गाठी निर्माण होतात आणि मग त्याच्यामुळे हे जे पिरियड्स आहेत किंवा गाठी निर्माण झाल्यामुळे जो फ्लो पाळीचा रेग्युलरली होणार आहे तो न होता तिथे पुराण रज साचलं जातं, पाळी इरेग्युलर होते,
ओव्युलेशन होत नाही आणि मग त्याच्यामुळे इरेग्युलर मेन्सेसमुळे, स्कॅन्टी मेन्सेसमुळे म्हणजे स्वच्छ आर्तव निघून न गेल्यामुळे पुढे विविध आजार शरीरात होतात. मग त्याच्यामध्ये स्थूलता निर्माण होते. मेटाबॉलिझम आपलं जर धात्वाग्नी मांद्य झालं, शरीरातलं मेटाबॉलिझम स्लो झालं, तर तिथे मनुष्य हा स्थूल होणार आहे, वजन त्याचं भार वाढणार आहे, भारवृद्धी होणार आहे. त्याच्यानंतर शरीरात जेव्हा पित्तदृष्टी होते याच्यामध्ये, तेव्हा चेहऱ्यावर मुरुम, पुटपुळे, पिंपल्स येणं, डोक्यावरचे केस गळणं, तसेच हीट जाणवणं, बॉडीमध्ये शरीरात उष्णता जाणवणं, असे विविध आजार निर्माण होतात. या व्यतिरिक्त याच्यामध्ये अकॅन्थॅसिस म्हणजे जिथे जिथे स्किन फोल्ड्स आहेत, नेक आहे, ग्रॉइन रिजन आहे, ॲक्झिलरी रिजन आहे, तर तिथे काळवंडलेपणा येतो, त्वचा काळवंडते. आता मेनली पीसीओडी मध्ये काय झालेलं असतं तर अँड्रोजन म्हणजे पुरुषांचे जे सिक्रेशन होणारे हॉर्मोन्स जे असतात, मेल सेक्स हॉर्मोन्स असतात, ते जास्त प्रमाणात सिक्रेट झाले असतात आणि त्याच्यासोबतच इन्शुलिन रेझिस्टन्स आलेला असतो आणि म्हणून मेल पॅटर्न बाल्डनेस म्हणजे डोक्यावरचे टाळूवरचे केस गळणं, दाढी मिशा किंवा छातीवरती, पोटावरती लव येणं, केस वाढणं, हिरसुडिझम ज्याला म्हणतात. या व्यतिरिक्त बऱ्याचदा मूड स्विंग्स म्हणजे इथे मनोद्वेग झालेला असतो, हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे जी अंतःस्रावी ग्रंथीतनं जी संप्रेरक सिक्रेट होत असतात ही कमी जास्त स्वरूपात सिक्रेट जेव्हा होतात तेव्हा स्त्रियांच्या शरीरात मूड स्विंग्स व्हायला लागतात. म्हणून कधी चिडचिड होणं, इरिटेबिलिटी जाणवणं, डिप्रेशन होणं, तर हे सगळे मनावरती सुद्धा याचे दुष्परिणाम बघायला मिळतात. आणि म्हणूनच पीसीओडी किंवा पीएमएस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो फक्त शारीरिक नसून तो मानसिक सुद्धा आजार म्हणून आपण ट्रीट करतो. डॉक्टर श्रद्धा, आता तुम्ही एवढं छान इन्फॉर्मेशन सांगितली आणि प्रेक्षको, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ही की पाळी स्वच्छ होणे हे फार महत्त्वाचं आहे. जर पाळी स्वच्छ नसेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटणे फार गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न हा येतो की पीसीओडी आणि पीएमओएस हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि समजा असेल तर त्याची कारणं कोणकोणती आहेत. आणि हल्ली आपण कसं बघतो की युजली जे आजारपण असतात ते म्हातार वयामध्ये जास्त असतात, पण सध्या तरुण मुलींमध्ये रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये पीसीओएस, पीएमओएस यांचं वाढतं प्रमाणाचं कारण काय, याबद्दल जरा सांगा. बरोबर. तर बेसिकली हे नक्कीच लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत. सो असे लाईफस्टाईल डिसऑर्डर हे आपल्या मेटाबॉलिझम वरती संबंधित असतात. सो पीसीओडी घ्या, पीएमएस घ्या, डायबिटीज घ्या, म्हणजे पीसीओडी मध्ये सुद्धा इन्शुलिन रेझिस्टन्स येऊन पुढे प्रमेहाची संप्राप्ती घडायला लागते, स्पेशली इन पीएमओएस. सो हे लाईफस्टाईलशी संबंधितच डिसऑर्डर आहेत. त्यामुळे आयुर्वेदामध्ये दिनचर्या काय असावी, ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेपासून तुम्ही गंडूश धारण करा, दंत धावन करा, अभ्यंगम आचरित नित्यम, स्नानाचं महत्व, व्यायामाचं महत्व, तसेच रजस्वला परिचर्या म्हणजे पाळीच्या वेळेला 4 दिवसामध्ये आपल्याला काय डाएट फॉलो करायचंय, कसं मेन्स्ट्रुअल रेजिमेन हवं हे सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त रात्रीचर्या म्हणजे रात्री कोणी जागरण करत असेल तर त्यांनी दिवसा कसं पाळायचं आहे, काय खाणं पिणं ठेवावं. तसेच ऋतुचर्या म्हणजे प्रत्येक आज उन्हाळा संपूर्णतः पावसाळा येताना आपल्याला जाणवतं की शरीरात बदल होतोय, अग्निमांद्य झालेले आहे. सो हा ऋतुसंधी काळ आहे. सो ऋतुचर्येचं पण पालन आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आणि आजकाल अशी लाईफस्टाईल आहे की हे कुणाला काहीच माहिती नसतं. टोटली सिडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये व्यायाम नसतो, व्यायामाचा अभाव असतो, जंक फूडचं सेवन, बाहेर आउटसाइड फूड ज्याला आपण म्हणतो की बाहेर जाऊन खाणं पिणं खूप असतं, किंवा बऱ्याचदा गरिबीमुळे माल नरिशमेंट असते की पूर्ण सकस जो आहार आपण महाराष्ट्रीयन डाएट म्हणतो, पोळी भाजी, भात आमटी, कोशिंबिरी, चटण्या, हे सगळं पोटात जात नसतं. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, शरीरात एक प्रकारचा आम तयार होतो की तुम्ही व्यायाम करत नाही आहात, प्राणायाम करत नाही आहात, रोजच्या जेवणाच्या वेळा बदललेल्या आहेत. बऱ्याचदा ट्रॅव्हलिंग डिस्टन्स, मुंबईमध्ये स्पेशली ट्रॅव्हलिंग डिस्टन्स जास्त असल्यामुळे सुद्धा व्यायामाला वेळ मिळत नाही. सो इथे व्यायामासाठी वेळ काढावा लागतो आणि तो पण लोकांकडे नसतो. त्यामुळे हे आत्ताची जी जनरेशन आहे, आपण अल्फा किंवा झेनझी जनरेशन म्हणू, की या जनरेशनमध्ये उशिरा झोपणं, उशिरा उठणं, सतत स्क्रीन टाइम, म्हणजे डॉक्टरांकडे न जाणं. म्हणजे मी अगदी इतपत बघितलंय की मुली एकमेकांना विचारतात की तुझी पण पाळी आलेली नाहीये, माझी आलेली नाहीये, म्हणजे हे नॉर्मल आहे. 4-4 महिने पाळी आलेली नसून त्या एकमेकांचंच ओपिनियन घेतात. सो हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला जेव्हा पाळी व्यवस्थित येत नाही, स्वच्छ जात नाहीये, महिन्याला येत नाहीये, पांढऱ्या अंगावरनं जाते, अतिरिक्त लाल अंगावरनं जाते, तर तुम्ही नक्की डॉक्टरांना भेट देणं
गरजेचं आहे, तर वेळीच तुम्हाला ट्रीटमेंट देऊन नजीकचे कोणी वैद्य असतील ते सुद्धा बरे करू शकतात, तर तुम्ही यातनं बाहेर पडू शकता. नाहीतर हा आजार पुढे गंभीर होत जातो. सो इथे जीवनशैली जी आपली आहे ती योग्य नसल्यामुळे हा आजार होतो आणि ती जीवनशैली आयुर्वेदिक दृष्ट्या किंवा आयुर्वेदिक दिनचर्या, ऋतुचर्या, रजस्वला परिचर्या यानुसार फॉलो केली की हा आजार बरा पण सुद्धा व्हायला लागतो. बरोबर. त्यामुळे नक्कीच आपल्याला जर पीसीओडीतून पुढे डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड आणि वंध्यत्वासारखे हे जे पुढे व्याधीचे आपण म्हणू की कॉम्प्लिकेशन्स आहेत, उपद्रव आहेत, बरोबर. हे होऊ नये असं वाटत असेल तर तुमची जीवनशैली बदलणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. फारच महत्त्वाची गोष्ट सांगितली डॉक्टर तुम्ही. डॉक्टर श्रद्धा, मला असं पुढचा प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे आजार आहेत आपण त्यावरती युजली बघतो की मॉडर्न चिकित्सेमध्ये हार्मोन थेरपी वगैरे सुचवले जातं, तर बरोबर. आयुर्वेदिक औषधी व पंचकर्म चिकित्सेने हे बरे होतात का आणि साधारणतः किती वेळ लागतो, कारण बरेच लोक घाईमध्ये असतात, त्यामुळे अशा वेळी काय काय सुचवाल तुम्ही? येस, आणि स्पेशली मुंबई पुण्याची जी लोक माझ्याकडे जी येत असतात त्यांना किती वेळ, आधी हा खूप महत्वाचा प्रश्न बरोबर. विचारतात की डॉक्टर मी किती वेळ किती दिवस औषधं घ्यायची आहेत. सो बेसिकली जनरली काय होतं की पटकन बरं व्हावं या दृष्टीने लोक हॉर्मोनल पिल्स, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, पाळी पुढे ढकलायची औषधं, यायची औषधं किंवा घरी सुद्धा काही फंक्शन्स असतील तर लगेच ती औषधं घेतली जातात. तर शेवटी हे केमिकल स्वरूपातलं औषध आहे. कधीतरी अगदीच इमर्जन्सी वेळी घेणं हे ठीक आहे, पण त्याचेही साईड इफेक्ट शरीरावरती होत असतात. बरोबर तर आहे. ज्या मुलींची पाळी अगदीच येत नाहीये, म्हणजे अगदी येत नाहीये म्हणताना मी तुम्हाला सांगू इच्छिते की वर्षातनं एकदा दोनदा पाळी डोकावते इतपत कमी सुद्धा मुलींना पाळी येते. अगदी वर्षाच्या 12 वर्षापासून 18-20 वर्षापर्यंत किंवा 6 महिन्यातनं एकदा एवढी कमी पाळी येते. बरोबर आहे. यांना प्रत्येक वेळी हॉर्मोनल पिल्स 21-21 दिवसाच्या सायकल करणं असे पर्याय निवडतात आणि नंतर डिपेंडन्सी येते की नंतर ती औषधं घेतल्याशिवाय किंवा ती, कारण ही औषधं हॅबिट फॉर्मिंग आहे, इट इज नथिंग बट केमिकल. सो हे हॉर्मोन्स जेव्हा म्हणजे घरी तुम्ही शेफ बरोबर आहे. ठेवलाय तर तुम्ही जाऊन स्वयंपाक करणार आहात का? तसं शरीरात हे आयते हॉर्मोन्स मिळाल्यामुळे शरीरात आपण टिकी लावतो ह्याला सुद्धा महत्व आहे. तर पिट्युटरी ग्लँड जी आहे ती मास्टर एंडोक्राईन ग्लँड आहे, म्हणजे मास्टर अंतःस्रावी ग्रंथी आहे बरोबर आणि आहे. ती हे स्त्रियांच्या शरीरातले 12-13 प्रकारचे जे हॉर्मोन्स आहेत ते कंट्रोल करत असते. सो हळदी कुंकवाचे कार्यक्रम जे पूर्वीपासून होते ते उगीच नसून होत, ते इथे आज्ञाचक्रावरती सतत हात प्रेशर दिलं जातं आणि त्याच्यामुळे हॉर्मोन्स रेग्युलेट होतात आणि तेच आयते हॉर्मोन्स जेव्हा केमिकल स्वरूपात तुम्ही घेता तेव्हा त्याची सवय लागल्यानंतर मग शरीर ते पुन्हा पूर्ववत येत नसतं. म्हणून जेव्हाही तुम्ही हॉर्मोनल पिल्स घेता तेव्हा त्याच्यासोबत तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेणं किंवा ती चिकित्सा बंद करून पूर्णतः आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आयुर्वेदामध्ये रसव स्रोतसापासून रसव स्रोतस, रक्तव स्रोतस, मांसव स्रोतस या रसरक्त मांसापासून या गर्भाशयाची उत्पत्ती याचं डिटेल वर्णन आलेलं आहे. सो बेसिकली इथे रज म्हणजे मेन्सेस याची क्वालिटी सुद्धा सांगितलेली की या मेन्सेसची क्वालिटी म्हणजे शुद्ध अर्थ कसा आहे, तर शशासु प्रतिमम यत्तु यद्वा लाक्षारसोपमम तद आर्तवम प्रशंसंती यद वासोन विरंजय. म्हणजे शुद्ध अर्थ, एखाद्या स्त्रीला पाळी येते ती आधी शुद्ध येते की नाही हे तिला माहिती पाहिजे. तर यामध्ये पाळी येताना ती पाळी स्वच्छ म्हणजे चतुरांजली प्रमाण म्हणजे स्त्रीच्या 4 ओंजळी ते रक्त गेलं पाहिजे. इट इज ऑलमोस्ट 2 पॅड पर डे असं ते रक्त गेलं पाहिजे. असं 4 दिवस फ्लो गेला पाहिजे तर ती पाळी स्वच्छ जाते असं आपण म्हणू शकतो. त्या व्यतिरिक्त त्याचा जो रंग आहे हा एक किंचित गडद लाल असं आपण म्हणू, पण काळपट किंवा चॉकलेटी अशा रंगाचे आर्तव नसो. म्हणून शशाश्रूप म्हणजे सशाच्या रक्ताप्रमाणे, लाक्षा रसासारखं, लाखेच्या रंगासारखं हा रजाचा वर्ण असावा, पाळीच्या रक्ताचा वर्ण असावा. तसंच कुठली डाग हे पडले नाही पाहिजे, म्हणजे डाग धुतले गेले पाहिजे. आणि आता काय होतं, स्त्रियांचे डाग धुतले जात नाही, खूप गाठी स्वरूपात असं हे मेन्सेस असतं, पेनफुल. पाळी आली कधी गेली कधी असं कळलं पण नाही पाहिजे, असं इतकं ते पेनलेस हवं. पण आता स्त्रिया अगदी 2-3 दिवसाची सिक लीव्ह काढून रेस्ट घेतात इतपत ते दुखणं असतं. सो हे कशामुळे होतं, तर त्या आर्तवाची म्हणजेच त्या मेन्सेसची क्वालिटी खराब झालेली असते. आणि हे क्वालिटी शुद्ध करण्यासाठी, चांगल्या क्वालिटीचे मेन्सेस तयार करण्यासाठी आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट म्हणजे हर्बल मेडिसिन सांगितलेले आहेत. रजस्वला परिचर्या याकरिता सांगितलेली आहे. ती तुम्ही जर केलीत तर तुमच्या पाळीचं रक्त हे अशुद्ध होत नाही.
आणि मग जेव्हा ते अशुद्ध होतं तेव्हा ते अष्ट आर्तव दोष म्हणजे 8 प्रकारे वातामुळे, पित्तामुळे, कफामुळे, कुणपगंधी म्हणजे तिन्ही दोष खराब होऊन सांधिपातिक अवस्था ज्याला म्हणतात, रक्त दूषित झाल्यामुळे किंवा कुययुक्त, गाठाळयुक्त असे अनेक किंवा क्षय म्हणजे आर्तवक्षय कमी प्रमाणात तयार होत आहे, अशी अष्ट आर्तव दृष्टी आयुर्वेदात सांगितलेली आहे. आणि आपण जेव्हा केस हिस्ट्री घेतो पेशंटची तेव्हा हे सगळं त्याला विचारून त्यानुसार त्याचं निदान करून प्रत्येक पुरुषम वीक्षम प्रत्येक स्त्री वेगळी असं पकडून त्यानुसार औषधं देऊन तिला बरं करत असतो. त्यामुळे नाडी परीक्षा, दशविध परीक्षा या सगळ्या करून किंवा ऑनलाईन जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो तेव्हा यानुसार सगळे प्रश्न जवळपास अर्ध्या तासाचा एक प्रश्न आपण म्हणू की एक क्वेश्चन आन्सर सेशन होतं आणि तेव्हा आपण याचं निदान करतो. त्यामुळे हॉर्मोनल पिल्स हेच सगळ्या पाळीच्या आजारांचे एकमेव औषध आहे असं नाहीये. आयुर्वेदामध्ये यासाठी बहुगुणम बहुकल्पम संपन्नम योग्यम औषधम असं सांगितलेलं आहे की एका आजारासाठी अगदी आपण म्हणू की हजारो औषधं सांगितली आहे आणि त्यातलं तुम्हाला निवडून त्या पेशंटला द्यायचे. आणि म्हणून वैद्यांनी नाडी परीक्षा किंवा तिची सगळी लक्षणं ही तपासून औषध देणं हे कायम महत्वाचं आहे. बरोबर आहे. चर्चेच्या दरम्यान आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. भालचंद्रजी आहेत ठाण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी विचारतो थायरॉइडवर आहे का मॅडम, म्हणजे असं थायरॉइडवर काय लेडीज साठी काय आहे उपाय वगैरे? ठीक आहे, आयुर्वेदमध्ये विचार. डॉक्टर श्रद्धा, त्यांचा प्रश्न असा आहे की स्त्रियांमध्ये जे थायरॉइड होतं तर त्या थायरॉइडवरती काही उपचार आहे का आयुर्वेदानुसार? थायरॉइडवरती सुद्धा आयुर्वेदामध्ये उपचार आहेत. हायपोथायरॉइडिझम असू दे, हायपरथायरॉइडिझम असू दे. सो बेसिकली आयुर्वेदिक चिकित्सा जेव्हा यासाठी देतो तेव्हा युथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडचं जे मेटाबॉलिझम आहे किंवा फंक्शनिंग आहे ते नॉर्मल करण्याची औषधं दिली जातात आणि जी लक्षणं आहेत ती तपासून त्यानुसार लाक्षणिकही चिकित्सा केली जाते. सो थायरॉइड हे अंतःस्रावी ग्रंथी, थायरॉइड जी ग्लँड आहे तर त्या अंतःस्रावी ग्रंथीचाच आजार आहे आणि तो बरा करण्याची सुद्धा आपल्याकडे औषधं अवेलेबल आहेत. सो नक्की तुम्ही थायरॉइडचा संबंध सुद्धा स्त्रियांच्या अनेक जसं आपण म्हणू की मेटाबॉलिक आजार आहे, लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, याच्यामध्ये सुद्धा हेअरफॉल हा सिव्हिअर होत असतो, मूड स्विंग्स होत असतात, वजन वाढत असतं आणि या सगळ्यासाठी उत्तम शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा आपण करत असतो. बरोबर आहे. डॉक्टर श्रद्धा, आता तुम्ही हॉर्मोनल थेरपी बद्दल बोलल्या. आता काही व्यक्तींना जर असं असेल की मला मॉडर्न हॉर्मोनल थेरपी घ्यायचीच आहे आणि ही थेरपी घेऊन पॅरलली मला आयुर्वेदिक चिकित्सा करायची आहे, मग ते शक्य होऊ शकतं का? हो, बरोबर, नक्कीच. मी आता तेच सांगितलं. रादर आयुर्वेदिक जेव्हा ट्रीटमेंट आपण देतो तेव्हा त्याचे साईड बेनिफिट्स भरपूर मिळतात. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, पेशंट आपल्याकडे एका वेगळ्या कारणासाठी आलेला असतो, तो अनेक गोष्टी आपल्याला सांगत नाही की आधी डॉक्टर हे बरं करा, बाकीचं नंतर बघू. पण त्याला त्याच्या बाकीच्या सुद्धा, कारण आपण आयुर्वेद बॉडी ॲज अ होल म्हणजे पूर्ण सर्वदेही चिकित्सा या संदर्भाने दोष पाहत असतो. सो इतर लक्षणातही त्याला फरक जाणवत असतो आणि साईड बेनिफिट्स त्याला मिळतात. म्हणजे भूक लागत नसते तर भूक लागायला लागते, उत्साह नसतो तो उत्साह वाढायला लागतो. म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो की तुम्ही व्यायाम रेग्युलरली करा, पण व्यायामाची ताकदच नाहीये तर व्यायाम कसा करणार? त्यामुळे आयुर्वेदिक औषधांनी शरीरात लघुता येते, पाचन होतं आणि मग विविध साईड बेनिफिट्स आपण म्हणू की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेताना मिळतात. आणि जेव्हा तुम्ही एखादी ॲलोपॅथी गोळी सुरू ठेवली आहे, थायरॉइड आहे, डायबिटीस आहे, तर त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतात तर त्या गोळ्यांचे जे साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती होत असतात तेही यांनी टाळले जातात. मग अशी एक सांगायचं राहिलं, तुम्ही विचारलेलं की आयुर्वेदिक चिकित्सा आणि पंचकर्माचा विचार कसा करावा. सो बेसिकली आयुर्वेदामध्ये चिकित्सेचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. स्पेशली पीसीओडी किंवा पीएमओएस ट्रीट करताना तर इथे पीसीओडी मध्ये जी ग्रंथीरज आपण म्हणतो तर ग्रंथीरज चिकित्सा जी सिस्ट ब्रेक करण्यासाठी किंवा त्या गाठी ज्या आहेत त्या विरघळून टाकण्यासाठी केली जाते. तसेच पाळीचं जे रक्त आपण म्हणू की ज्याच्यामध्ये गाठी तयार झालेल्या आहेत तर त्या फोडून फ्लो क्लीन करण्यासाठी सुद्धा याचा इफेक्ट. बरोबर आहे. लेखन चिकित्सा म्हणून सांगितलेली की ज्याच्यामध्ये खरवडून टाकणारी काही औषधं असतात. आपण जसं गर्भाशयाचं क्युरेटिंग करतो तसं या औषधांनी या सिस्ट ज्या आहेत त्या निघून जातात आणि ऍट द सेम टाइम वजन जे आहे, शरीरात जी स्थूलता आलेली असते ते वजन कमी होतं. सो लेखन चिकित्सा ही स्थौल्य कमी करण्यासाठी सुद्धा येते.
तसेच ह्याच्यामध्ये रजप्रवर्तन चिकित्सा म्हणजे पाळी रेग्युलर येण्यासाठी सुद्धा औषधं आपण देतो बरोबर की आहे. जेणेकरून तुमची जी डिलेड मेन्सेस किंवा इरेग्युलर मेन्सेस आहेत ते रेग्युलर करण्यासाठी रजप्रवर्तन चिकित्सा उपयुक्त ठरते. बरोबर आहे. शरीरात जेव्हा ओव्युलेशन होत नाही, कारण ॲन ओव्युलेशन आपण ज्याला म्हणतो की याच्यामध्ये ओव्युलेशन हे चांगल्या क्वालिटीचं होत नसतं, अंड हे चांगल्या क्वालिटीचं फुटून बाहेर येत नसतं आणि म्हणूनच ते पुढे जाऊन इन्फर्टिलिटीचं वंध्यत्वाचं कारण होत असतं. सो इथे बीजजनन चिकित्सा जी सांगितलेली आहे की शरीरात उत्तम क्वालिटीचं स्त्रियांच्या शरीरात बीज तयार होणं आणि ते फुटून बाहेर येणं, सो याला बीजजनन चिकित्सा म्हणतात, ती सुद्धा आपण यामध्ये देत असतो. बऱ्याचदा युट्रसचा जो टोन आहे म्हणजे गर्भाशयाचा टोन निघून गेलेला असतो वजन वाढल्यामुळे किंवा लॅक ऑफ एक्सरसाइज ज्याला म्हणून, काही योगासनं तुम्ही जर रेग्युलरली केली तर हा युट्राईन टोन जात नाही, म्हणून अनेक योगा किंवा प्राणायामाचं महत्व ऋषीमुनींनी सांगून ठेवलं आहे. सो इथे युट्राईन टोन जर तुमचा चांगला नसेल तर त्यासाठी गर्भाशय बल्य चिकित्सा म्हणजे याच्यामध्ये स्ट्रेथनिंग, युट्रसचं स्ट्रेथनिंग करण्यासाठी ही औषधं आपण देत असतो की जेणेकरून तुमची पुढची पाळी ही रेग्युलरली येईल. सो अशा अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक चिकित्सा आपण यामध्ये इन्क्लूड करत असतो. तसेच पंचकर्म आपण का करतो तर आयुर्वेदामध्ये कसं आहे, शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा. कुठलाही आजार बरा करताना आपण 2 प्रकारे तो बरा करतो, शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा. शमन चिकित्सा म्हणजे पोटातली औषधं असतात ती व्याधी परत्वे किंवा तुमच्या कस्टमाइज पर्सनलाइज ट्रीटमेंट आपण म्हणू अशी ही असतात. आणि शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म. तर पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, शिरोधारा अशी आणि रक्तमोक्षण अशी 5 प्रकारची कर्म आहेत. त्याच्यामध्ये अतिरिक्त रक्तस्राव जेव्हा होतो, बऱ्याचदा कसं असतं पित्तदृष्टीमुळे पीसीओडीमध्ये स्कॅन्टी मेन्सेस नसून मेनोरेजिया म्हणजे भरपूर प्रमाणात अंगावरनं रक्तस्राव होणं की अगदी पुढे हिस्टेक्टॉमी ते सांगतात की गर्भाशय काढून टाकावं लागेल इतपत रक्तस्राव होतो किंवा गाठी फायब्रॉइड तयार झालेले असतात. तर या केसमध्ये वमन आपण देतो की जेणेकरून अधोग रक्तपित्तासाठी वमन सांगितलेलं आहे आणि मग त्यामध्ये हा जो रक्तस्राव आहे आटोक्यात येतो. बऱ्याचदा मेन्सेस क्लीन होत नसल्यामुळे, स्वच्छ रक्त न गेल्यामुळे यामध्ये विरेचन द्यावं लागतं की विरेचनामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स ट्रीट होऊन ही जी संप्रेरके असंतुलित प्रमाणात सिक्रेट होत आहेत तर ते ट्रीट होऊन पीरियड रेग्युलरली यायला लागतात आणि वजन कमी व्हायला लागतं. लेखन, बस्ती असे काही बस्ती आयुर्वेदामध्ये आहे की औषधी सिद्ध काढे, मध, तसंच सैंधव, काही तेल, काही तुप, गोधरण अर्क असं सगळं एकत्रित करून यवक्षार असं हे लेखन बस्तीचे कंटेंट आहेत आणि त्याचा आपण एनिमा देतो. आणि या एनिमानी डॉक्टर श्रद्धा, तुम्ही पंचकर्माबद्दल एवढं छान सांगितलं आहे. एक आपल्याला टेलिफोन कॉल आलेला आहे, तो म्हणजे सोनाली सोलापूरहून बोलत आहेत. सोनालीजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हां, आवाज येतोय ना माझा? हो हो येतोय. आय गेस येत नाहीये टीव्हीवर येत नाहीये. हां, प्रश्न विचारा आपला. ओके, येस मॅडम हॅलो. हां, विचारा हो प्रश्न हो विचारा. येतो आवाज. मॅडम माझा प्रश्न असा आहे की मला पीसीओडी सांगितलं डॉक्टरांनी. PCOS. कोल्हापूरला माझी 9 वर्ष झाली मला पीसीओडी म्हणून सांगितलं आहे PCOD. त्यांनी. आता मुलगा आहे तिला, 4 वर्षाचा. पण आता आणखीन पाळी रेग्युलर येत नाही माझी. अच्छा, पिरियड्स रेग्युलर येत नाहीये. हां, हा पिरियड रेग्युलर येत नाही. आता पिरियड येऊन 7 महिने झाले आणखीन आलेली नाही. बरोबर. अच्छा. वय किती आहे हां. तुमचं? माझं वय आता 25 चालू आहे. 25? ठीक आहे, हा धन्यवाद. तर मॅडम काय सांगाल तुम्ही की त्यांचं वय 25 आहे, त्यांना पीसीओडीचा त्रास आहे आणि आता त्यांना पिरियड्स पण रेग्युलरली येत नाही आहेत, तर काय? बरोबर. आता 7 महिने झाले त्यांची पाळी आलेली नाहीये. म्हणजे मोस्टली एंडोमेट्रियम थिकनेस वाढून पाळीच्या आपण ज्या म्हणतो की रक्ताच्या गाठी झाल्या की इझिली फ्लो होत नाही. तर याच्यामध्ये आता कसं असतं, याच्यामध्ये पंचकर्म मध्ये जे रजप्रवर्तन बस्ती जे सांगितलेले आहे, शुक्रानिल विबंधेश्वर असे रजप्रवर्तक बस्ती आहेत, तर ते आपण याच्यामध्ये पंचकर्माने शुद्धी केली की बऱ्याचदा पाळी ही रेग्युलर येते. या व्यतिरिक्त त्यांना डाएटमध्ये तीळ किंवा सीड्स ग्रॅन्युला आजकाल मिळतात, विविध बिया मिळतात, पंपकिन सीड्स असतात, तीळ असतात किंवा आपण म्हणून वॉटरमेलन कलिंगडाच्या बिया असतात. तसं एक सीड्स ग्रॅन्युला रेग्युलरली सेवन करायचा. पपई, अननस आणि शेवग्याची शेंग ही त्यांनी रोज आहारात ठेवली पाहिजे. गाजर, बीट
रक्तवाढीचे जे पदार्थ आहेत ते खाल्ले पाहिजेत आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी आयुर्वेदिक औषधं घेणं हे गरजेचं आहे. रजप्रवर्तन चिकित्सा याच्यामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. फार महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितली. प्रेक्षको, आपली चर्चा रंगत आलेली आहे. ही चर्चा आपण पुढे नेणारच आहोत, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत PCOD, PMOS आणि इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयावरती. तर आज आपण चर्चा करत असताना PCOD आणि PMOS या विषयावरती ब्रेकच्या आधी चर्चा भरपूर केलेली आहे. तर आता हा प्रश्न येतो की PCOD, PMOS असताना भविष्यामध्ये इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व होण्याचे चान्सेस असतात का? याबद्दल काय म्हणाल? बरोबर. सो जेव्हा जसं मी सांगितलं की जे बीज फुटून बाहेर येतं स्त्री शरीरात दर महिन्याला, ते जेव्हा फुटत नाही तर या कंडिशनला ॲनओव्युलेशन म्हणतात. सो यामध्ये जेव्हा ओव्युलेशनच होत नाही तर त्याच्यामुळे वंध्यत्वाचे चान्सेस नक्की असतात. सो बेसिकली PMOS जेव्हा आपण म्हणतो, पॉली एंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हरियन सिंड्रोम, जो सार्वधिक स्वरूपात असतो, सो त्याच्यामध्ये वंध्यत्वाचे किंवा इन्फर्टिलिटीचे चान्सेस हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच ओव्युलेशन होण्यासाठी बीजजन्य चिकित्सा घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. बऱ्याचदा काय होतं, मगाशी आपण म्हटलं की हॉर्मोनल पिल्स घेऊन पाळी आणली जाते, पण याच्यामध्ये प्रत्येक वेळा ओव्युलेशन होईलच असं नाही आणि म्हणूनच बऱ्याचदा मुली निर्धास्त राहतात की पाळी येते म्हणजे सगळं ओके आहे, पण जेव्हा तुम्ही सोनोग्राफी किंवा ओव्युलेशन स्टडी करता आणि कळतं की ओव्युलेशन होतच नाहीये, बीज फुटून बाहेरच येत नाहीये, तर तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे सगळं प्रकरण वंध्यत्वाकडे गेलेलं आहे. सो वंध्यत्व हे न होण्यासाठी म्हणूनच सुरुवातीपासून अगदी मिनार्क एजपासून जेव्हा पण तुमची पिरियड इरेग्युलर होतात, त्याच्यात गाठी दिसायला लागतात, अनेक जी लक्षणं मी मगाशी सांगितली तशी लक्षणं जेव्हा तुम्हाला दिसायला लागतात तेव्हाच तुम्ही नजीकच्या वैद्याकडे जाणं, ट्रीटमेंट करता आयुर्वेदिक उपाय करणं हे अत्यंत गरजेचं ठरतं. बरोबर आहे. डॉक्टर श्रद्धा, आता पुढचा प्रश्न असा येतो, आता तुम्ही इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व याबद्दल सांगितलं, तर वंध्यत्व आणि इन्फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचे प्रकार कोणकोणते याबद्दल जरा सांगा. बरोबर. आता अपत्य मूलम ही नारणाम स्त्रीणाम म्हणजे काय, अपत्य प्राप्ती हे स्त्रियांचं मूळ आहे, मुख्यतः असं सांगितलेलं आहे स्त्रियांबद्दल सांगताना. सो इथे अपत्य प्राप्ती जेव्हा होत नाही, सो एखादं कपल आहे ते कन्झिक्युटिव्ह 12ही महिने जेव्हा चान्स घेत असतं, ट्राय करत असतं आणि जर त्यांना बाळ राहत नसेल तर त्याला वंध्यत्व असं संबोधलं जातं. म्हणजे आपण त्याला डायग्नोज करतो, जर 12ही महिने ते ट्राय करते आणि तरी गर्भधारणा होत नाहीये नैसर्गिकरित्या, तर त्याला वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी असं म्हणतात. सो बेसिकली ह्याचे जे होण्याची जी कारणं आहेत, तर ह्याच्यामध्ये ऋतुक्षेत्र, अंबुबीज हे हे चार फॅक्टर आहेत की ज्याच्यामध्ये काहीही दृष्टी आली तर त्यामध्ये वंध्यत्व येतं. सो ऋतू म्हणजे काय, तर दर महिन्याला ऋतौ भवती आर्तवः म्हणजे दर महिन्याला स्त्री शरीरात बीज फुटून मॅच्युअर फॉलिकल म्हणजे ज्याला म्हणू आपण की परिपक्व असं हे बीज फुटून बाहेर येणं गरजेचं आहे आणि ते चांगल्या क्वालिटीचं असावं. तर साधारणतः 20 mm इतपत ते फुटून बाहेर येणं गरजेचं आहे. क्षेत्र म्हणजे गर्भाशय ज्याला आपण म्हणतो, त्रावर्ता योनी किंवा गर्भाशय जे म्हणतो, हे शुद्ध असावं. सो याच्यात बघा तुम्ही, याच्यात इथे मी दाखवते, याच्यात अनेक प्रकारचे आजार आहेत. युट्राईन पॉलिप्स आहे, सर्वायकल पॉलिप्स आहे, युट्राईन फायब्रॉइड आहे, ॲडिनोमायोसिस आहे, एंडोमेट्रिओसिस आहे, ट्युबल ब्लॉक इथे दाखवलेला आहे, तसेच इथे PCOD आहे, अधेशन्स ज्याला म्हणतो की हे गर्भाशय चिकटून गेलेलं आहे. सो असे अनेक प्रकारचे आजार गर्भाशयात असतात आणि ह्याच्यामुळे गर्भधारणा ही होत नसते. सो जेव्हा गर्भाशय शुद्ध नाहीये किंवा गर्भाशयात आपण म्हणू की उष्णता आहे, गर्भाशयाचा pH ऍसिडिक झालेला आहे, कारण बऱ्याचदा काय होतं, स्त्रियांच्या शरीरात उष्णता वाढली, पित्त प्रकृतीची स्त्री असेल तरी गर्भधारणा होत नाहीये, पण मग बाकी आजार काही नसतो. सो अशा केसमध्ये गर्भाशय हे शुद्ध नसतं, त्यामुळे क्षेत्रशुद्धी ही आवश्यक असते. तिसरं अंबू म्हणजे जे स्त्री शरीरात हॉर्मोन सिक्रेशन होतात किंवा जी गर्भाशयाला नरिशमेंट मिळते ती चांगल्या क्वालिटीची म्हणजे चांगल्या प्रकारे न मिळता शरीरात हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. ह्याच्यामध्ये मुख्य हॉर्मोन कुठला, तर AMH, अँटी म्युलेरियन हॉर्मोन,
की जो लो झाला म्हणजे AMH लो झालं की जनरली इन्फर्टिलिटीचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे आजकाल तुम्ही बघाल की IUI IVF हे का करावं लागतं, तर AMH लो झालंय, बीजांडामध्ये बीजच नाहीयेत, तर मग आता पेशंटला IVF ला जावं लागतं. सो हे एक वन ऑफ द रिझन आहे की गर्भाशयाचं नरिशमेंट न होणं. म्हणजे अंबू म्हणजे जसं आपण म्हणू की शेतात पिकाला पाणी नाही मिळालं तर मग पीक येणार नाहीये. आणि चौथं म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज. बीज ज्याला आपण म्हणतो की चांगल्या क्वालिटीचा स्पर्म आणि चांगल्या क्वालिटीचं ओवम हे जर तयार झालं असेल आणि त्यांचं जर मिलन झालं की चांगल्या प्रकारचा एम्ब्रिओ तयार होतो आणि हा एम्ब्रिओ परत इम्प्लांट व्हायला फॅलोपियन ट्यूबमधनं गर्भाशयात येतो. सो इथे गर्भधारणा होण्यासाठी हे चारही फॅक्टर चांगल्या क्वालिटीचे असले तरच नैसर्गिकरित्या गर्भधारणा होते आणि तसे न झाल्यास वंध्यत्व त्या स्त्री किंवा पुरुषामध्ये येत असतं. बरोबर आहे. तर प्रेक्षको, डॉक्टर श्रद्धा यांनी सांगितलं आहे का ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज हे 4 महत्त्वाचे फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे समजा ते व्यवस्थित नसेल तर मग त्याने वंध्यत्व येऊ शकतं. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. शिवानंदजी आहेत, त्यांनी आपल्या निपाणीहून त्यांनी आपल्याला एक टेलिफोन केलेला आहे. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. त्यांना लई औपचार म्हणा किंवा काही वस्तूचा वापर करून वगैरे त्यांनी मुलं लांबवितात. पण त्यानंतर त्यांना ज्यावेळी मुलं पाहिजे असतात त्यावेळी त्यांना लवकर मुलं होत नाही. मग तशा जोडप्यांनी कोणतं औषध जेणेकरून किती वर्षात त्यांनी उपचार घेतले पाहिजे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा प्रश्न आहे का साहेब? बरोबर. तर डॉक्टर श्रद्धा, त्यांचा प्रश्न असा होता की काही व्यक्ती म्हणजे करिअर प्रोफेशन असेल किंवा काही कारणास्तव बरेच वर्ष अपत्यासाठी विचार करत नाही, पण नंतर मग ते विचार करायला सुरुवात करतात. मग अशा वेळी त्यांनी काय करायला हवं? म्हणजे नैसर्गिकच हा माझा आपसूक पुढचा प्रश्न होता की नैसर्गिक गर्भधारणेसाठी आयुर्वेदानुसार स्त्री व पुरुषांनी काय करायला हवं आणि आता लेट एजमध्ये त्यांनी काय करावं याबद्दल. बरोबर. मगाशी कारण सांगताना जसं सिडेंटरी लाईफस्टाईल आपण सगळं बोललो, स्ट्रेसफुल लाईफस्टाईल बोललो, तसं एक वन ऑफ द रिझन एक आहे की एज फॅक्टर. तर बऱ्याचदा काय होतं, लग्न उशिरा होतात आणि त्याच्यानंतर फॅमिली प्लॅनिंग, घर होऊ दे, सगळं होऊ दे आणि मग आपण मुलंबाळांसाठी ट्राय करू. सो इथे फॅमिली प्लॅनिंग खूप लांबलं जातं आणि त्याच्यानंतर मग 35ला किंवा जनरली 32, 33च्या पुढेच नैसर्गिक गर्भधारणेकरिता ट्राय करायला सुरुवात होते. ते अत्यंत थोडंसं हे मेडिकली दृष्ट्या हे योग्य नाहीये. नॉर्मल जे एज आपण म्हणू की स्त्रियांचं एज हे 30च्या आत मूल होणं गरजेचं आहे. कारण नंतर मग जो आपण मगाशी जे AMH म्हटलं की स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या शरीरात जवळपास मिलियन्स बीज असतात. ही जी बीजांडामध्ये बीज असतात ती लाख क्वांटिटीमध्ये असतात आणि मग जशी जशी दर महिन्याला पाळी यायला लागते, मिनारपासनं मिनोपॉज पर्यंत ही बीजं फुटून बाहेर येतात. सो अशी 400 अंडी फुटून जनरली बाहेर येत असतात आणि ती 30 नंतर ही जी बीजांची संख्या आहे ती कमी कमी व्हायला लागते आणि एकदा तो AMH ड्रॉप झाला की तुम्हाला गर्भधारणा राहत नाही. त्यामुळे रेस्ट्रिक्शन हे जनरली फिमेल एजला असतं की ज्याच्यामध्ये 30च्या आत पहिलं गर्भधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच स्त्री पुरुषांनी गर्भधारणेपूर्वी नैसर्गिकरित्या आपण म्हणू की चान्स ठेवण्यापूर्वी बीजशुद्धी करणं, गर्भाशय शुद्धी करणं, बीजजनन चिकित्सा घेणं, ज्याला आपण बीजसंस्कार म्हणतो, पंचकर्म करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे की लगेच गर्भधारणा व्हायला मदत होते आणि यामध्ये मग इन्फर्टिलिटीचे चान्सेस राहत नाही. सो लेट एज, लेट मॅरेजेस ह्या आणि त्याच्यामुळे मग अपत्यप्राप्ती लांबणं हे अत्यंत चुकीचं आहे. सो नक्कीच त्यांनी जो प्रश्न विचारला अत्यंत योग्य प्रश्न विचारला. त्यामुळे लग्नानंतर वर्षभरात तुम्ही मूल राहण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही 12 महिने म्हणजे प्रत्येक सीझन जेव्हा ट्राय केलं जातं तेव्हा आपल्याला कळतं की मूल राहते की नाही. बरोबर आहे. फार महत्त्वाची गोष्ट सांगितली डॉक्टर श्रद्धा तुम्ही. सगळ्यात पहिले प्रेक्षको, AMH म्हणून जे ब्लड टेस्ट आहे ते ब्लड टेस्ट करणं फार महत्त्वाचं आहे. हॉर्मोनचे किती प्रमाण आहे आपलं ते कळणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट बीजशुद्धी आणि त्यानंतर पंचकर्म याचं पण फार महत्त्व आहे या पूर्ण चिकित्सेमध्ये. तर डॉक्टर श्रद्धा, आता पुढचा प्रश्न असा येतो की वंध्यत्व आहे, PCOD आहे, PMOS आहे, हे स्त्रियांच्या सर्व आजारांमध्ये असे कुठले पंचकर्म करणे मतलब अत्यंत गरजेचे आहे याबद्दल जरा सांगा.
तर ह्याच्यामध्ये तत्पूर्वी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. वैदेहीजी, आपला प्रश्न विचारा. आणि स्ट्रेसमुळे जास्त इम्पॅक्ट होतो, तर त्यासाठी काही म्हणजे सांगू शकाल का डॉक्टर? तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारू शकता? हो, ऍक्च्युली माझे पिरियड्स डिले होतात आणि स्ट्रेस आला किंवा जास्त म्हणजे इम्पॅक्ट होतो बऱ्याच गोष्टींचा त्याच्यावर, तर त्यासाठी काही सांगू शकाल का? बरोबर. तर डॉक्टर श्रद्धा, त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांचे पिरियड्स नेहमी डिले होतात आणि स्ट्रेस आला की हे अजून जास्त वाढतं, तर यावरती काय उपचार आहे का? बरोबर. सो आपण म्हणतो चिंतांच्या अतिचिंतनात हे रसदुष्टीचं मुख्य कारण आहे आणि वातप्रकोपाचं पण मुख्य कारण आहे. तो जेव्हा स्ट्रेस किंवा आपण म्हणू टेन्शन येतं, एन्झायटी असते, सो ह्याच्यामध्ये आपल्या शरीरातला जो रसधातू, जो आद्य धातू सांगितलेला आहे, म्हणजे आपण जे काही अन्न खातो त्यातला अन्नाचं पचन होऊन आहार रस तयार होतो आणि या आहार रसापासून रक्त म्हणजे ब्लड तयार होत असताना इन बिटवीन मेन्सेस म्हणजे रज तयार होतं. आणि हे जर आहार रस चांगल्या क्वालिटीचा तयार झाला नाही तर त्यामध्ये रसदुष्टी ही जनरली होत असते आणि रसदुष्टीमुळे सुद्धा मेन्सेस हे वेळेवरती येत नाही. त्यामुळे चिंता किंवा स्ट्रेस हे मुख्यतः रसदुष्टीचं कारण आहे आणि त्याच्यामुळे मग मेन्सेस इरेग्युलर येतात. आणि म्हणून बऱ्याचदा काय होतं, स्ट्रेस आला की कॉर्टिझॉल हार्मोन शरीरात सिक्रेट होतो आणि मग त्याच्यामुळे बरेच क्रेविंग्स आपण म्हणू की सतत खायची इच्छा होत असते आणि मुली खात असतात. जेवलं तरी थोड्या वेळाने सुडो हंगर डेव्हलप झाले आणि खायला लागले. सो ह्याच्यामध्ये वजनं वाढत जातात आणि म्हणून सुद्धा अतिरिक्त वजन वाढल्यामुळे सुद्धा युट्राईन टोन खराब होतो आणि मग त्याच्यामुळे पाळी येत नाही. त्यामुळे स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे पाळी रेग्युलरली न येण्याचं. तिसरं असं कारण आहे की याच्यामध्ये स्ट्रेसमुळे वात वाढतो आणि स्त्रियांच्या शरीरात वाताद्रुते म्हणजे कुठलंही गर्भाशयाचा आजार हा वाताशिवाय होऊ शकत नाही. जे विंशती योनी व्यापक सांगितलेत त्यातले 16 ते 17 प्रकारचे आजार हे वातामुळेच होणारे सांगितलेले आहेत. कारण अपान वायू, प्राण उदान समान व्यान अपान असे पंचवायू आपल्या शरीरात असतात आणि अपान वायू हा मूलाधार चक्राच्या म्हणजे मूलाधार चक्र जिकडे आहे तिथे आहे आणि त्याची दृष्टी झाली की गर्भाशयाची दृष्टी होते, मूत्रपिंडाची दृष्टी होते आणि तसेच गुदाची पक्वाशयाच्या शेवटच्या भागाची दृष्टी होते. त्यामुळे अपानाची दृष्टी आपण म्हणू की याच्यामध्ये अपान वायू दुष्ट झाला, अपान वायू प्रकोपित झाला तरी सुद्धा पिरियड इरेग्युलर होतात. आणि म्हणून आपण अशावरती चिकित्सा काय सांगाल तुम्ही? पंचकर्म वगैरे चिकित्सा करताना पंचकर्मातली बस्ती जी अपानावरती कार्य करते की बस्तीमुळे वाताचं शमन होतं, अपानवायूची दृष्टी निघून जाते आणि या व्यतिरिक्त स्ट्रेस जेव्हा असतो तेव्हा शिरोधारा म्हणजे आपण बघितले की शिरोधारा जी आहे की एक मेद्य तेल किंवा आपण म्हणू ब्राह्मी तेलाची डोक्यावरती धार धरली जाते आणि मग त्याच्यामुळे आपला जे स्ट्रेस आहे हा स्ट्रेस कमी होतो. सो इथे ही शिरोधारा दाखवते मी. ही रेग्युलरली केली 7 दिवसाचा कोर्स असतो आणि शिरोधारा जर रुटीनली 7 दिवस केली, महिन्यातनं एकदा वगैरे किंवा विकेंडला जरी केली तरी याचा फरक तुमचा स्ट्रेस कमी करून शांत झोप लागण्यासाठी होतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स होत नाही. बरोबर आहे. मग आता पुढचा प्रश्न हा येतो की बरेच लोक IUI किंवा त्याच्यामध्ये IVF ट्रीटमेंट वगैरे घेत असतात वंध्यत्वासाठी, तर तेव्हा त्याच्यासोबतच सपोर्टिव्ह म्हणून आयुर्वेदिक चिकित्सा काही करू शकतो का? त्याबद्दल सांगा. नक्कीच. सो आपण पंचकर्माचं बोलतच होतो. सो IUI म्हणजे इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन, IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. याचे दोघांचे इंडिकेशन वेगवेगळे आहे. जनरली जेव्हा वजायनिस्मस म्हणजे योनी वेदना किंवा संबंध ठेवताना अतिरिक्त योनीच्या ठिकाणी पेन असतं, भरपूर दुखणं असतं की त्यामध्ये IUI हे केलं जातं. बारीक निडल असते आणि त्यांनी स्पर्म हा सोडला जातो, शुक्रजंतू सोडला जातो. किंवा ED इरेक्टाईल डिस्फंक्शनचा ध्वजभंग ज्याला म्हणतात प्रॉब्लेम असेल तर तिथे सुद्धा IUI रेकमेंडेड असतं. पण IVF करायचं बरीच कारणं आहेत की ज्याच्यामध्ये ट्युबल ब्लॉक आहेत की पूर्वी ज्या आपण ट्यूब्स म्हणू या दोन्ही बंद झालेल्या आहेत की ज्याच्यामुळे आर्तव आणि शुक्रजंतू याचं मिलनच होत नाहीये किंवा ओव्युलेशन होत नाहीये किंवा AMH कमी आहे किंवा एंडोमेट्रियोसिस सारखं ज्याच्यामध्ये गर्भाशय पूर्ण खराब झालेलं आहे, अतिरिक्त फायब्रॉइड्स आहेत, याच्यामध्ये IVF जनरली सांगितलं जातं. सो यामध्ये हे दोन्ही ट्रीटमेंट करत असताना आजकाल बघायला मिळतं की अगदी
12 IUI फेल गेलेले आहेत, 7-8 IVF फेल गेलेले आहेत आणि गर्भधारणा इतकं करूनही राहत नाहीये. तर यामध्ये शरीरच शुद्ध नसेल, तुमचं शरीर शुद्ध नाहीये, गर्भाशय शुद्ध नाहीये, ते जे बीज आहे ज्यापासनं जो एम्ब्रिओ तयार होणार आहे, गर्भ तयार होणार आहे, ते चांगल्या क्वालिटीचं नाहीये. तर त्यामध्ये तुम्ही कितीही केमिकली फिल्डिंग लावा किंवा केमिकल सपोर्ट त्याला द्या IVF किंवा IUI दृष्ट्या, तर ते गर्भाचं स्थापन, ज्याला म्हणू आपण गर्भाचं रोपण जे होणार आहे गर्भाशयामध्ये, ते होत नाही. आणि म्हणून इम्प्लांटेशनला युजली प्रॉब्लेम येतो. गर्भाशयाचे जे अस्तर आहे त्याला जर रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसेल किंवा ते जे अस्तर आहे ते पातळ असेल किंवा खूप जाड असेल, ज्याला आपण एंडोमेट्रियम थिकनेस म्हणतो, त्यामुळे गर्भाशयात गर्भरोपण किंवा प्रजास्थापन होणं ज्याला आपण म्हणतो ते होत नाही आणि म्हणून IUI IVF फेल जात असतं. किंवा बऱ्याचदा असं लक्षात येतं की गर्भाशयाचा जो pH आहे तो ऍसिडिक आहे, तर तो अल्कलाईन असणं खूप गरजेचं आहे. म्हणून शरीराची जी उष्णता आहे स्त्रियांच्या शरीरातली, आर्तव मग्नेय म्हणत असताना स्त्री शरीर हे उष्ण असतं, ही उष्णता कमी करणं खूप गरजेचं आहे आणि तेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट याला सपोर्टिव्ह ठरते. सो आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये कसं असतं, साधारणतः आपण 1 2 ते 3 महिन्याची औषधं देतो, ज्याच्यामध्ये अनेक शरीरातले जे दोष आहेत ते बॅलन्स होतात आणि पंचकर्मानी शुद्धी म्हणजे बस्ती किंवा प्रजास्थापन चिकित्सा ज्याला म्हणतो, प्रजास्थापन बस्ती देतो, उत्तर बस्ती करतो, युनी पिचू असतात, परिषेक असतात, युनी धावन असतं, अनेक अवघा असतात, ओटी पोटाला लावायचे लेप असतात, नस्य ट्रीटमेंट असते. सो अनेक ही पंचकर्मातल्या अनेक गोष्टी असतात की जेणेकरून ते शरीर शुद्ध होतं, गर्भाशय शुद्ध होतं, ते बीज शुद्ध होतं. आणि मग जेव्हा ही अशी ट्रीटमेंट आपण IUI IVF सपोर्टिव्ह ट्रीटमेंट ज्याला आयुर्वेदिक म्हणू शकतो ही देतो, तेव्हा त्याचा सक्सेस रेट हा खूप जास्त असतो. म्हणजे अगदी आपण म्हणू की जेव्हा अशी ट्रीटमेंट घेऊन पेशंट जातो IVFला, कारण आता काही AMH अगदी 0 झाल्यानंतर नैसर्गिक गर्भधारणा होणार नाहीये, मग अशा केसमध्ये गर्भाशय तरी शुद्ध पाहिजे, इम्प्लांटेशन हे व्यवस्थित झालं पाहिजे. आणि ही इम्प्लांटेशनची प्रोसेस आपण म्हणू ना, ही 3 आठवड्यांची असते. याला साधारणतः 12 आठवड्यांची असते, याला 3 महिने लागतात. त्यामुळे एकदा गर्भधारणा झाल्यानंतर गर्भस्राव होऊ नये, गर्भपात होऊ नये म्हणून 3 महिने साधारणतः ही औषधं घेणं अत्यंत गरजेचं असतं. आणि जेव्हा पेशंट आपले असे जेव्हा औषधं घेतात तेव्हा नक्कीच त्यांच्यामध्ये यश हे 100% दिसतं. बरोबर आहे. डॉक्टर श्रद्धा, आता आपल्याकडे या कार्यक्रमाला फक्त शेवटचे 2-3 मिनिटं बाकी आहेत, तर त्या हिशोबाने आता सरतेशेवटी तुम्ही आत्ताच्या सध्या काळाच्या जे मुलं मुली आहेत त्यांना काय संदेश द्याल? आता PCOD PCOS आणि त्यासोबतच वंध्यत्व या सगळ्या विषयावरती काय सांगा? आता आयुर्वेदिक आणि पंचकर्म दृष्ट्या मी काही गोष्टी सांगितलेल्याच आहेत. औषधं मी आता सांगत नाही, कारण औषध ही खूप प्रकारची आहेत आणि प्रत्येक पेशंटनुसार ती व्हेरी होतात. सो बेसिकली इथे ज्या ज्या मुली आहेत ज्यांची पाळी सुरू होणार आहे, आजकाल काय होतंय, अनेक एक्सपोजर एवढा आहे की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, टीव्ही पाहिला जातो, तर मुलींच्या पाळी सुद्धा लवकर यायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती 6वी 4थी 5वीतच पाळी आलेली असं सुद्धा बघायला मिळतं आणि मग ती इरेग्युलरच होते. सो इथे मुख्यतः कारण सांगत असताना मिथ्या आहार विहार म्हणजे चुकीचा आहार विहार जेव्हा असतो, बीजदृष्टी जेव्हा असते, बऱ्याचदा हे जेनेटिक असतं, तसेच बऱ्याचदा आर्तवदृष्टी झालेली असते आणि दैव हे सुद्धा 4थं कारण यामध्ये सांगितलेलं आहे. सो इथे मुलींनी तुमची जी दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, पाळी येतानाचे 4 दिवस काय पाळायचंय, तर सात्विक अन्न खायचंय, जास्त दगदग करायची नाही आहे. तसेच रेग्युलर तुम्ही एक्सरसाइज करायचं आहे, रेग्युलर जी योगासनं आहेत, धनुरासने, भुजंगासने, नौकासने, मत्स्यासन आहे, काही सूर्यनमस्कारांचे प्रकार आहेत, हे तुम्ही रेग्युलरली केलं तर युट्रसचा टोन इम्प्रूव्ह होतो. काही प्राणायामाचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम हे उष्ण प्राणायाम आहे, ज्याच्याने पाळी रेग्युलर येते प्लस वजन वाढत नाही. शीतली सितकारी सारखे थंड प्राणायाम आहेत, जेव्हा शरीरात उष्णता असते तेव्हा हे प्राणायाम तुम्ही करणं गरजेचं असतं. आणि हा काही त्रास नसताना जेव्हा आपण म्हणू की फक्त हॉर्मोनल इम्बॅलन्स हे स्ट्रेसमुळे, जसं त्या मुलींनी विचारलं, तर यामध्ये रेग्युलर तुम्ही अनुलोम विलोम करणं, भ्रामरी प्राणायाम करणं, तसेच ओंकार करणं, दीर्घ श्वसन घेऊन ओंकार करणं, उज्जयी प्राणायाम करणं, की हे आपल्या शरीरातले अंतःस्रावी ग्रंथीतले हॉर्मोनल सिक्रिशन्स रेग्युलराईज करतात आणि शरीरात वात वाढू देत नाही. सो योगा आणि प्राणायाम हे तुम्ही नित्य नैमित्तिक करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त डाएट जे आपण म्हणू की आहार जो आहे तो सात्विक असावा, ज्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतील, फळं असतील, फळभाज्या असतील, तसेच मिलेट्स आपण म्हणू की ज्वारी, नाचणी हे जे प्रकार आहेत हे असायला हवेत. लो ग्लायसेमिक
इंडेक्सेड फूड खाणं, म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर कार्ब्स नको, भरपूर प्रमाणात मैदा नको, बेकरीचे पदार्थ नको, आंबवलेले पदार्थ नको, भात नको, असे पदार्थ तुम्ही नित्य सेवन करणं गरजेचं आहे. सो इथे अगदी हाय प्रोटीन डाएट नाही, पण सकस आहार ज्याला आपण म्हणतो तो घेणं गरजेचं आहे. आणि लो फॅट मिल्क तुम्ही थोडंफार म्हणजे बटर योग्य, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की योग्य आहार विहार होणं फार महत्वाचं खूप आहे. गरजेचं आहे. खूप आणि छान. त्यासोबत तर व्यायाम मग करणं. आता आपण इथे आलात, आता आपला वेळ ऑलमोस्ट संपलेला आहे. तर डॉक्टर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद डॉक्टर. आणि प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.